या स्वतः ठाकरे गटाचे देखील पात्र करण्यात आले. कसे बघताय या निकालाकडे? तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये हे संख्येला आकड्यालाही महत्त्व असतं. आज आपण बघितलं तर 55 पैकी जवळपास 45-44 आमदार हे एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहेत आणि हे तर खरं म्हणजे सुरुवातीलासुद्धा निवडणूक आयोगाने हाच निर्णय दिलेला होता. चिन्हसुद्धा एकनाथ शिंदेंकडे दिलेलं होतं, पक्षाचं नावही त्यांच्याकडे दिलेलं होतं आणि म्हणून हा निर्णय अपेक्षितच होता. काही शेवटी हे सगळं नियमाने चालणार आहे आणि म्हणून आपण जर किती म्हटलं, काही म्हटलं, किती टीका टिप्पणी केली तरी नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला या ठिकाणी वागता येणार नाही. पण शिवसेनेचं असं झालं आहे की त्यांचा विश्वास निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी नाही आहे, त्यांचा विश्वास त्या मतपेट्यांवर त्या ठिकाणी नाही आहे, त्यांचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर हायकोर्टावर त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे आपल्या विरोधामध्ये निकाल गेला की मग वाटेल तसं बोलायचं, वाटेल तशी टीका टिप्पणी करायची, काही अवास्तव बोलायचं. हा त्यांचा उद्योग गेल्या वर्षभरापासून, 1.5 वर्षापासून जेव्हापासून शिंदे गट बाहेर पडलेला आहे किंवा शिंदे गटांनी यांना बाहेर काढलेलं आहे असं म्हणू, तेव्हापासून असंच चाललेलं आहे. पण आजचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना अपेक्षितच होता. त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी काढलेलं नाही आहे, त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण ते सोडून आमच्या मनासारखा निर्णय झाला नाही आणि म्हणून मग अध्यक्ष कसे पक्षपातीने काम करत आहेत, निर्लज्जपणाचा कळत झाला. त्यांच्या मते न्यायव्यवस्था जी आहे ती सगळी त्यांच्या दावणीला बांधली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं होत नाही या लोकशाहीमध्ये.